3 मार्चला आहे चंद्रग्रहण. 3 मार्चलाच धुलिवंदनसुद्धा आहे आणि म्हणूनच नक्की काय करायला हवं आणि काय करू नये ह्या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन ह्या व्हिडिओत करण्याचा मी प्रयत्न केला आहे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की 3 मार्चला धुलिवंदन आहे आणि चंद्रग्रहणही आहे, तर रंग खेळायचे की नाही? तर 3 मार्चला ग्रहणामध्ये रंग खेळायचे नाहीत. रंग तुम्ही 4 तारखेला खेळू शकता. आता अनेकांचा असा प्रश्न आहे की ग्रहण दुपारनंतर लागतंय, तर त्याच्या आधी आपण रंग खेळू शकतो का? 3 तारखेला तर ग्रहण जरी दुपारी लागलं असलं तरी वेद जे आहेत ग्रहणाचे, ज्याला ग्रहणाचा सूतक काळ म्हटला जातो, तो मात्र 3 तारखेला सकाळी सूर्योदयापासूनच सुरू होतोय. त्यामुळे 3 तारखेला रंग खेळता येणार नाहीत. 3 तारखेला सकाळी नाही, दुपारी नाही आणि संध्याकाळी तर नाहीच नाही, कारण दुपारी 3:20 ग्रहण सुरू होणार आहे आणि ते असणार आहे संध्याकाळी 6:48 बरं, हे चंद्रग्रहण जर भारतात दिसणार नसतं तर मात्र त्याचे एवढे नियम पाळायची गरज नव्हती. पण हे ग्रहण भारतात दिसणार आहे, त्यामुळे ह्या ग्रहणाचे सगळे नियम पाळायचा सल्ला ज्योतिषांनी दिलेला आहे. आता चंद्रग्रहणाच्या काळामध्ये तुम्ही तुमची साधना अचूक पक्की करू शकता. कशी? जे कुठले स्तोत्र तुम्ही रोज म्हणता किंवा तुमच्या कुठल्या मंत्राचा जप तुम्ही रोज करता, तो ग्रहण काळात नक्की करावा. ग्रहण काळामध्ये मंत्र उजळून घेतले जातात, म्हणजेच मंत्रांना नवतेज प्राप्त होतं. मग तुमचे रोजच्या म्हणण्यातले मंत्र असू द्या किंवा काही खास मंत्र असू द्या, मंत्राला तेज प्राप्त होतं आणि तुम्हाला हवं तेव्हा तो मंत्र तुम्ही म्हणू शकता, वापरू शकता आणि तुमची कार्यसिद्धी करू शकता. अशाच प्रकारचे अनेक मंत्र असतात, साधनेतले मंत्र असतात. त्या सगळ्या मंत्रांचा ग्रहण काळामध्ये नक्की जप करावा, स्तोत्राचे पठण करावं. त्यामुळे ह्या मंत्रांची शक्ती वाढते, स्तोत्रांची शक्ती वाढते, असं पारंपरिक दृष्टिकोनातून सांगितलं जातं. आता अनेकांच्या मनात असाही प्रश्न आला असेल की चंद्रग्रहण तर आहे, एक साधी खगोलीय घटना आहे, त्याचा एवढा काय मोठा बाऊ करायची गरज आहे? किंवा चंद्रग्रहण हे करू नये, ते करू नये असं का सांगितलं जातं? हा जर तुमचा साधा सोपा प्रश्न असेल तर त्याचं उत्तरसुद्धा साधं सोपं आहे. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा मनाचा कारक ग्रह आहे, म्हणजे मनावर चंद्राची सत्ता असते. आपलं मन चंद्रासारखं असतं, कारण चंद्र जसा रोज वेगवेगळ्या कलांनी बदलत जातो, अमावास्येला वेगळा, पौर्णिमेला वेगळा, तसंच आपलं मन असतं. कधी उदास, कधी आनंदी, असं वेगवेगळं आपल्या मनाचे सुद्धा भाव असतात, कला असतात. म्हणून चंद्राचा आणि मनाचा जवळचा संबंध आहे. मनावर चंद्राचं अधिराज्य असतं असं म्हणायला हरकत नाही. चंद्राच्या कलांचा परिणाम हा समुद्राच्या पाण्यावर होतो. समुद्राच्या पाण्याला चंद्रामुळे भरती आणि होटी येते, हे तर सगळ्यांनाच माहीत आहे. मग विचार करा, आपल्या शरीरात 70% पाणी आहे, मग आपल्या मनावर, आपल्या शरीरावर चंद्राचा परिणाम होत नसेल का? अर्थातच तो होतो, शरीरावर होतो तसाच मनावरही होतो. आणि म्हणून चंद्रग्रहणात जो काळ आहे त्या काळात मनालाही स्थिर ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्या हातून कुठलीही चूक होऊ नये किंवा आपलं मन अस्थिर होऊ नये यासाठी चंद्रग्रहणाच्या काळात जप, पूजा, साधना करायला सांगितले जातात. आता ह्या बाबतीत कोणतीही अंधश्रद्धा बाळगण्याची गरज नाही, पण श्रद्धेने आपण आपली साधना नक्कीच उजळून घेऊ शकतो. जेवढे जमतील, जसे जमतील तसे नियम नक्कीच पाळू शकतो. मंडळी, तुमच्या लक्षात आलं असेल चंद्राचा आणि मनाचा संबंध, तर आता लक्षात घ्या, माणसाचं मन किती महत्त्वाचं असतं. मनच माणसाची प्रगती करतं, मनच माणसाची अधोगती करतं. म्हणून मनाला स्थिर ठेवणं, मनावर नियंत्रण ठेवणं, मनाला चुकीच्या गोष्टीकडे जाऊ न देणं, या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. म्हणूनच चंद्राचं महत्त्व आहे आणि चंद्राला जेव्हा ग्रहण लागतं तेव्हा आपल्या मनाला स्थिर करण्यासाठी आपण साधना, उपासना करणं गरजेचं आहे. पंचांगानुसार सुद्धा ग्रहणाची फळ दिलेली आहेत. म्हणजे 4 राशी आहेत ज्यांना ह्या ग्रहणाचा शुभ लाभ मिळू शकतात. मिथुन, तुळ, वृश्चिक आणि मीन या 4 राशींना शुभ फळ मिळू शकतात. पण 4 राशींनी मात्र सावध राहायचे आहे.
वृषभ, सिंह, कन्या आणि मकर आता यांच्यासाठी अनिष्ट फल सांगण्यात आले आहे. म्हणजे घाबरून जायची गरज नाही. अनिष्ट फल म्हणजेच काय? मानसिक त्रास, मानसिक तणाव यातून तुम्ही जाऊ शकता. यावर उपाय म्हणजे काय? तर ग्रहण काळामध्ये मन स्थिर ठेवण्यासाठी साधना, उपासना करणे, स्तोत्र मंत्राचे पठण करणं हा साधा सोपा उपाय आहे. मित्रांनो, शेवटी प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे. ज्योतिषशास्त्र हे अतिशय खगोलशास्त्र आहे. या शास्त्रामध्ये आपल्या मनाचा, शरीराचा, आपल्यामध्ये असणाऱ्या गुणाचा, दुर्गुणाचा, सगळ्या गोष्टीचा विचार करण्यात आलेला आहे आणि आपला आणि ग्रहांचा संबंध सविस्तर सांगण्यात आलेला आहे. ह्या गोष्टीचा उपयोग आपण आपल्या आयुष्यात उन्नती करण्यासाठी नक्कीच करून घेऊ शकतो. याबद्दल तुमचं मत काय आहे? कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.